पुंडलिक वरद्यार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय. ओम श्री गणेशाय नमः. जय जय निज जनमानस मराळा, अनंत वेशा त्रैलोक्य पाळा, भक्तजनाशी अगाध लीला, गोकुळा माझी दाविशी. ह्यामध्ये वैकुंठनाथाचं स्तवन करून, श्री गणेशाला नमस्कार करून आणि निजजन मानस मराळा म्हणजे साक्षात शेषावर झोपलेला साक्षात महाविष्णू, त्रैलोक्यबाळा त्रैलोकाचा सांभाळ करणारा, भक्तजनाशी अगाधीला दाखवणारा आणि सुख देणारा असा श्रीकृष्ण. जय जय पुतना प्राण शोषका, जन पुतनेचा प्राण घेतला, तृणावर्त शकटांतका, जांभई देता रमानायका, विश्वरूपा धाविले. आणि भगवंताने तृणावर्त शकटांतका ह्या दैत्यांना जांभळी देताना विश्वरूप दाखवलं. जय कृष्ण निगमागम सारा, अनंत रूपानंद कुमारा, जय जय पयोब्धी हृदय विहारा, दिगंबरा बाळवेशा. आणि अनंत रूप घेणारा असा हा साक्षात महाविष्णू नारायण कृष्ण रूपाने अवतरले आहेत नंदाच्या घरी, आणि त्यांना दिगंबरा म्हटलं आहे. घन निळा निळंबंद भूमीशी, जवळी असो निन दिसशी, जरी तूच कृपावंत होशी, तरीच येशी प्रत्यया. आणि कृष्णाचा आकाश निळा आहे, भूमी निळी आहे, आणि कृष्णाचा रंग सुद्धा निळा आहे. त्यामुळे कृष्ण नक्की कुठे उभा आहे हे कोणाला समजत नाही. असो पंचमाध्यायाचे अंती, नीळबंधू भूमीवरी श्रीपती, खेळो निलीला विलासरिती, माये प्रती दाविले. आणि भगवंताने नाही गोरं नाही काळं निळं रूप घेऊन भक्तांना लीला दाखवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. एके दिवशी प्रातः काळी कृष्ण घेऊन बैसलाळी, मातेशी म्हणे वनमाळी, सूर्याने खेळावया. आणि एके दिवशी सकाळ सकाळी सूर्य उगवल्याबरोबर कृष्ण भगवान यशोदा मातेला म्हणतात, त्या सूर्यदेवाला खेळण्यासाठी माझ्याजवळ घेऊन ये. यशोदा म्हणे माझी आई, सूर्य कैसा देऊ गे कानाई. अरे म्हणले काना, हा सूर्य कसा काय तुला मी आणून देऊ खेळण्यासाठी. मनवून कडेवरी लवलाही, यशोदेने घेतला. आणि भगवंताला म्हणजे बाळकृष्णाला कडेवर घेऊन उभे राहिले. माता म्हणे सखया, अनेक मागे खेळावया. बाळा दुसरं काहीतरी माग रे. तरी चंद्रबिंब लवला ह्या, काढून दे रांजणीचे. मग म्हणले संध्याकाळी काय म्हणतात, मला चंद्र खेळा आणून दे. तो माता म्हणे कृष्णा, ते कैसे मी देऊ तू ते, तरी डेऱ्या माझी घुमते, तेच काढून दे का. मग म्हणला आई, हे नाही देत, ते नाही देत, नाही सूर्य देत, नाही चंद्र आणून खेळायला देत, मग त्या डेऱ्यामध्ये जे घुमघुम जे वाजतंय रवी चालवताना ते दे. न लगे रवी दंड डेरा, काढून दे आतील घुमारा. मग म्हणले त्या डेऱ्यामध्ये जे घुमघुम वाजतंय ते मला काढून दे. समीराच्या दाखवी झुळका, मज नयनी ओ. आणि
त्यातला आवाज मला खेळण्यासाठी दे. दे नयनातील बाहुली तू जाई ठेवणी सावली. मग म्हणले असं कराय, तू तुझी सावली इथं ठेव आणि तुझ्या डोळ्यातील ते निळे निळे दिसणारे बाहुली मला दे. काढून दे मुक्तांची ढाळ वेगळी करी रत्नांची किळ. म्हणले तुझ्या गळ्यामध्ये जे मोत्यांची माळ आहे त्यातली मला दिसणारे चांगले चांगले रत्न काढून दे. आकाश जे घटातील काढून या मज दावी. त्यामुळे पाण्यामध्ये आकाश दिसतंय ते मला काढून दे. पुढती लोळर घाली घन निळ माता म्हणे आला रे बागुल. आणि आई समोर इकडून तिकडून लोटाकन घालायला लागला. ते पाहून आई म्हणते, अरे शांत हो ना, ते बागल बुवा येईल. सूर विक्राळ पाच तोंडे तयाशी. तो म्हणते भावाला, त्याला 5 तोंड आहेत, दिसायला 11 विक्राळ आहे. माथा जटांचे भार तृतीय नैनी वैष्णानर. आणि त्याच्या डोक्यावर जटांचे भार आहेत, जटा आहेत आणि त्याला 3 डोळे आहेत. शिरी झुळझुळ वाहे निर आणि गंगा वाहते जटेतून. भयंकर महाजोगी असं रूप घेऊन साक्षात भगवान शंकर त्या ठिकाणी आलेले आहेत. चंद्रकळी तयाचे श्री निळकंठ खटवांग करी. आणि कपाळावरती शंकराच्या चंद्राची कोर आहे, डोक्यातून गंगा वाहते आणि निळा रंग आहे. भस्म चर्चिले शरीर गज चर्म पांघुरला. आणि वस्त्र कसं आहे, वाघाच्या कातळ्याचं वस्त्र आहे. गज चर्म म्हणजे वाघाचं वस्त्र गुंडाळलेलं आहे, अंगावी तेच आहे. नेसला से व्याघ्रांबर गळा मनुष्य रुंडाचे हार. आणि वाघाचं कातळ नेसून गळ्यामध्ये मनुष्याच्या शिरांचे माळा आहेत. सर्वांगी वेष्टिले फणीवर दशभुजा मिरविती. आणि सर्व अंगावर काय आहेत, मोठमोठे नाग आहेत. त्यास देवतांची सळीजे का उठून तत्काळ पळीजे. कृष्णा तुगाची निजे जोगी बाहेर उभासे. अरे म्हणले कृष्ण बाळा, तू ओगी ओगी झोपून जा रे, नको जागा राहोस, तो बाबा बाहेर उभा आहे. जोगी तो काळाचाही काळ क्रोधी जैसा वडवानळ. आणि हा जोगी कसा आहे, काळाचाही महाकाळ आहे. मुष्टीत हे ब्रह्मांड सकळ धरून या रगडी पै. एका मुठीमध्ये संपूर्ण ब्रह्मांड धरून त्याचा चुरा करायला बसलेला आहे, हा त्याचा नाश करायला बसलेला आहे. हा इतका हा प्रबळ आहे. हरी म्हणे ओ जननी मी रडतो त्याच लागोनी. आणि कृष्ण बोलले, अगं आई मी त्याच्यासाठीच रडतोय. नैनी मजा आताची दाखवी. मला म्हणले बाहेर घेऊन चल आणि तो बाबा मला दाखव, त्यानंच मला बघायचं आहे. जो क्षीराब्धिवासी शेषशायी तो गडबडा लोळे ते समये. शेषावर शयन करणार हा कृष्ण भगवान लीला दाखवतोय आईला. माय हरीस धरी हृदयी समजावी तस प्रेम. आणि यशोदा मातेनं त्या कृष्ण बाळाला हृदयाशी धरून त्याला समजवण्याचा प्रयत्न करीत आहे. परी नराहे सर्वथा म्हणे मद जोगी दाव्याता. मग म्हणे शोध माता कैशयाशी करावे. आता म्हणले या कृष्ण बाळाला काय करावं, ह्यानं हट्ट धरलाय, मला जोगी पाहायचं आहे, त्याला बघायचं आहे. आणि यशोदा माता विचार करू लागली. मग तळ घरी अंधारी त्या माझी गुंफा ओवरी. आणि तळघरामध्ये अंधारामध्ये
गुफा होती. श्रीकृष्णाशी झडकरी नेले तेथे मायेने. आणि यशोदा मातेनं त्याला त्या अंधाऱ्या खोलीमध्ये घेऊन गेली. मग म्हणे कमलोद्भव पिता मीन भी माथे सर्वथा. अगं आई म्हणला मला कशाला हित आणलंस, मी कशालाही भीत नाही. परी माझा जोगी आता कैसा हे दाखवे. चल मला इथून घेऊन, आणि तो जोगी कसा आहे मला दाखव, मला पाहायचं आहे. मातेने हरीस आत नेले तो ब्रह्मांड अवघे उजळले. कैसा अंधार प्रकाशले कृष्ण रूप चौकडे. आई आणि यशोदा मातेने त्या अंधाऱ्या घरातून बाहेर नेल्याबरोबर इतक्या मोठ्या अंधारामध्ये चारी बाजूला प्रकाश दिसू लागला आणि सगळे कृष्णच कृष्ण दिसू लागले. गृहस्तंभ उताळी भिंती पाहता मायेशी न दिसती. जगन्निवासे निसृती चहूकडे व्यापिले. आणि यशोदा मातेला हे काही दिसत नाही, परंतु हे कृष्णाची फार मोठी लीला आहे. आपापणाशी यशोदा विसरे. मी कोण आहे, यशोदा माता आहे ही विसरून गेली यशोदा माता. सर्वही व्यापिले यादवेंद्रे. आकाश सूर्य, आकाशमध्ये कृष्ण आहे, भूमी कृष्ण आहे, आजूबाजूला कृष्णच कृष्ण आहेत. सर्व व्यापून राहिला हा. तळघरा बाहेर त्वरे माया आली ते दवा. आणि त्या तळघरातून त्याला बाहेर घेऊन आले. माये वेरी माया घातली. एक माया आहे आणि मायेवर माया घातली, म्हणजे जी योग माया आहे ती सुद्धा त्यांच्याच हातामध्ये आहे. म्हणून हे सर्वांना वरिष्ठ आहेत. अद्भुत महिमा ते विसरली मग म्हणे रे वनमाळी नसत्याळी घेऊ नको. आणि त्या घरातून बाहेर आल्याबरोबर हा सर्व देखावा ती यशोदा माता विसरून गेली. पुढे दिदले खेळवणे कृष्ण म्हणे न घे चालवणे. म्हणले मला खेळणं वगैरे काय नको, मला उचलून घे कडेला. मज तो जोगी दाखवणे पंचवदन विरूपाक्ष. म्हणले मला तो जोगी बाबा दाखव, तो कसा पंचमुखी आहे. तो बळीभद्र पातला. आणि तेवढ्यामध्ये बलराम त्या ठिकाणी आले. श्रीरंगास म्हणे ते वेळा चाल बाहेर गोपाळा. म्हणले चल बाळा बाहेर चल कृष्ण बाळा, खेळ खेळू विचित्र. आणि म्हणले जो काय खेळ खेळायचा आहे ते बाहेर खेळूया. ऐकता चायशे वचन गदगदा हासे जगजीवन. आणि बलराम असं बोलल्याबरोबर कृष्ण भगवान गदगदा हसू लागले. उतरून हात धरी बळी रामाचा. आणि आईच्या कडेवरून खाली उतरला आणि बलरामाचा हात धरला. दोघे दुडदुडा धावती राजबिदीस उभे राहती. धाकटे गोपाळ मिळती रामकृष्णा भोवते. एक बलराम आणि कृष्ण यांच्या आजूबाजूला त्यांचे जे सवंगडे होते त्यांनी फेरा धरला. लपंडाई चेंडू चक्रे विचित्र खेळ खेळे पंकज नेत्र. पद्माक्षी वल्लभे उदार जलनाभ श्रीहरे. बघा, पद्माक्षी वल्लभ उदार म्हणजे पद्मनाभ आहेत, हे साक्षात श्रीहरे विष्णू आहेत. जो अनंत ब्रह्मांड नायक. अनंत ब्रह्मांडांची गंती नाही. जो निज मोक्षाची परिपालक आणि मोक्ष देणारा असा हा नारायण कृष्ण रूपामध्ये आहे. जो अनंत वेशधारक जगव्यापक जगद्गुरु. आणि हा सर्व जगाचा त्रिभुवनाचा अनंत ब्रह्मांडाचा आणि अनंत भुवनाचा दाता आहे. जो भक्त वत्सल भयहारक. भक्तावर भीती निर्माण झाली भक्ताला आणि त्यानं जर स्मरण केलं तर त्या ठिकाणी
हा कृष्ण भगवंत उभा राहतो. जो भव हृदय भव भयनाशक, आणि कसल्याही दुःखाचा नाश करण्याची ताकद यांच्यामध्ये आहे. जो भगवंत निज भाग्यदायक, ज्याला भाग्य नाही त्याला भाग्य देतो, ज्याला भाग्य आहे त्याचं भाग्य घेऊन पण जातो. अभंग अक्षय पद जाते. बघा, ध्रुव बाळाला तपशिरला बसला, देवऋषी नारायण सांगितलं बाळा इथं बस आणि ओम नारायण नारायण असं म्हण. आणि ओम नारायण नारायण म्हणायला लागल्यानंतर त्या ठिकाणी भगवंताला यावं लागलं आणि आढळ असं ध्रुव पद त्याला देऊन टाकलं ध्रुव बाळाला. सवे गोपाळांची मांदीन, आणि बरोबर सवंगडे होते. खेळत जात ते राजबिंदीन, शची नायक भर्गवा विधी लीला न कळे तया ते. आणि जोगे बाबा पाहतायचे सर्व लीला. खेळ खेळता श्रीहरी रिघे के गोपीचे मंदिरी, आणि खेळ खेळता खेळता एका गवळणीच्या घरी निघाली. दधी दुदक्षणा भीतरी चोरोनिया भक्षिले, आणि त्या घरी जाऊन गवळणीच्या चोरून लोणे खावं लागले, दही खावं लागले. घृत नवनीत साय गोपाळास देत लवला हे, जे सवंगडे होते त्यांनाही त्याने लोणी वाटायला सुरुवात केली. तेथून नकळत जाय आणखीचे गृहाप्रती, आणि बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी गवळणी होत्या त्यांच्याही घरी जावं लागले. घरोघरींचे संचले लोणी हरी परिणेची कोणी, अद्भुत तयाचे करणे वेदशास्त्राशी अभंग. सगळे दिसत आहेत हा कुणाला दिसत नाहीत. अशा अगम्य लीला वेदशास्त्राने वर्णन केले आहे भगवंताची. ते नंद यशोदेचे तपपूर्ण, की कमलोद्भवाचे देवतार्चन, की ते लग्री वाचे ध्यान कृष्ण रूप प्रगटले. यशोदा मातेनं 60,000 वर्ष तप केलं होतं, म्हणून तिच्या पोटी हे भगवान आपले मथुरा सोडून नंदराजाच्या घरी आले आणि यशोदा मातेला मुलाचं सुख दिलं. ते नंद यशोदेचे तप पूर्ण, की कमलोद्भवाचे देवतार्चन. म्हणजे साक्षात महालक्ष्मीचे पती आहेत आणि ब्रह्माचे पिता आहेत. की ते निलग्रीवाचे ध्यान कृष्ण रूप प्रगटले, ते इंदिरेचे निज जीवन ते वैकुंठ पिठाचे निधान, की गवळियांचे पूर्व पुण्य फळाले कदाची. आणि एकाकी कृष्ण तिथं प्रगट झाले आणि सगळ्यांना दिसू लागले, सगळ्यांचं भाग्य उदयाला आलं. ते निगमांचे सार, की ते भक्तांचे निज मंदिर, की ते संतांचे प्रिय कर निज धन ठेवणे. ऋषीमुनी तपश्चर्या कोटी कोटी वर्षे तप करून दमले, पण त्यांना सुद्धा भगवंताने दर्शन दिलं नाही. त्याने सांगितलं बाबांनो रे कृष्ण अवतारी, तुम्ही सगळे ऋषीमुनी गवळणी बनवून या, त्या ठिकाणी तुम्हाला माझं रूप दिसेल. आणि संत महात्मे जे आहेत त्यांचं हे माहेरघर आहे कृष्ण भगवानाचं हृदय. की ते योगियांचे विश्राम धाम, ऋषीमुनीचे विश्राम धाम आहेत, घर आहे. की निज जन मंगल पूर्ण काम, तो ब्रह्मानंद मेघश्याम चोरी करी गोकुळे. असा हा महान भगवान साक्षात महान विष्णू कृष्ण रूपामध्ये या गोकुळामध्ये लीला करत आहे. एके गोपीच्या मंदिरात गळ्या समवेत जगन्नाथ. हा कोण आहे? साक्षात जगन्नाथ. जगन्नाथ आहे, जगाचा जगन्नाथ आहे. रिगता बोले मात गोपाळाशी ते दवा. आणि सवंगड्यानं म्हणाले गोपाळानो चला रे बाबा माझी एक गोष्ट ऐका. म्हणे सखे हो एका एका पावले वाजू देऊ नका. मासंग चला परंतु पाऊल वाजवून देऊ नका, सावकाश चला. साचोळे ऐकोनी गोपिका
जाग्या होतील निर्धारे. आणि म्हणले पाया जर आवाज झाला कोणाच्या तर ह्या गवळणी जाग्या होती. गडी म्हणती पूतनारी वाळेने पुरे वाजती गजरी. चरणेंची यावरी मुरारी ऐकती सुंदरी मंदिरीच्या. अरे म्हणले भगवंता तू पुतनाला मारलेला कृष्ण आहेस आणि मग आता आम्हाला सांगतोयस की हे काय पायातलं वाळे नेपुरे असे वाजून देऊ नका. पण हे वाजल्याशिवाय राहणार आहेत का. आम्हाशी म्हणशीन वाजवा पाऊल आता पदींच्या वाक्या करते कोल्हाळ. आम्हाला सांगतोय वाजवू नको पण तुझ्या वाक्या घातलेस थोडे घातलेस पायात तिथं वाजणारच आहेत. हे ऐकून घन निळ कर निघाले आंघोळ्या. आणि ते ऐकल्यानंतर भगवंताने कानामध्ये बोट घातली. करणे बोटे घालिता गोपाळे बैसरी त्रैलोक्या चिटाळे. बघा भगवंताने कृष्ण भगवंताने कानामध्ये बोट घातल्याबरोबर सगळ्या स्त्री संपूर्ण अनंत ब्रह्मांडामध्ये असणारे देवादिक देवता आणि ह्या जगातील सर्व मानव पशु पक्षी हे सगळे कसे बहिरे झाले. कृष्ण झाकी जेव्हा डोळे तरी त्रिभुवन आंधळे होय पे. भगवंताने डोळे झाकले की त्रिभुवन अनंत ब्रह्मांड आंधळी झाली क्षणामध्ये. एकाची सूत्र मेळे नाचवी ब्रह्मांडीचे पुतळे जो अक्षय भंग न चळे काळ वेळ नाही जया. सर्वांचे सूत्र असे आहेत. अनंत ब्रह्मांडाचा मालक आहे, सप्तसागराचा मालक आहे, त्रिभुवनाचा मालक आहे. सर्व जळेसळी पाशाने सर्व कणाकण्यामध्ये भरून उरलेला आहे हा भगवंत. एकाचे सूत्र मेळे नाचवी ब्रह्मांडीचे पुतळे जो अक्षय भंग न चळे काळ वेळ नाही जरा. आणि काळ आणि वेळ असा नाहीच आहे. क्षणाक्षणाला लीला करणारा हा भगवंत. जैसी अनेक जलचरे एक समुद्र अनेक पक्षी प्रिकंबर. बघा आकाश एकच असतं त्याच्या खाली पाण्यामध्ये अनेक जलचर आहेत समुद्रामध्ये आणि आकाशामध्ये पक्षी आहेत. जंगलामध्ये मोठमोठे वाघ सिंह आहेत. अनेक रसपरी कनीर व्यापक श्रीवर तैसा संपूर्ण अनंत ब्रह्मांडामध्ये व्यापलेला आहे यांनी. जैशी अनेक जलचरे एक समुद्र. अनेक नावाचे जलचर असतात, अनेक प्रकारचे मासे असतात, बेडक असतात, पाहिजे ते असतात. पण समुद्र मात्र एकच. आणि आकाशाकडे पाहिलं तर अंबर ही एकच आहे. अनेक रसपरी कनीर पाण्याचे रंग वेगवेगळे दिसतील पण जल तेच आहे. काळ वेळ नाही जया जैसी नाना अलंकार एक सुवर्ण. बघा कोणाच्या गळ्यात पुतळीचे माळ असते, कोणाच्या गळ्यात डोरला असतं, कोणाच्या बोरमाळ असतं, पण हे सगळे हार एकाच सोन्याचे असतात. नाना घट एक मृतिका जाण. घरोघर चुल्या आहेत पण कशा आहेत त्या मातीच्याच आहेत. आणि घरोघर काय आहेत मोठमोठे डेरे आहेत पण ते एकाच मातीचे असतात. नाना पटपरीक तंतपूर्ण तैसा श्रीकृष्ण व्यापक. नाना दीप एक अग्नी. बघा नाना प्रकारचे आपण दीप जरी लावले वेगवेगळे अनेक रंगाचे तर शेवटी सर्वांना प्रज्वलित करणारा अग्नी एकच आहे. नाना किरण परीक वासरमणी. सूर्याचे लाखो किरण जमिनीवर येतात, लाखो प्रकारचे लाखो रंगाची पण ते एका सूर्याचे असतात. नाना तरंग एक पाणी शारंगने ते विदिशे. बघा पाऊस पडला की पाऊस पुढे येणार नसेल तर ते इंद्रधनुष्य पडतं, अनेक रंगाचं असतं. ऐसा श्रीकृष्ण चाळक जगद्वंद्य जगव्यापक. तेने गोपींचे घृत लोणी सकळीक. बक्षिले तीस न कळता. सगळ्या गळून झोपे गेलेत आणि यांचा हा कार्यक्रम चालू आहे. सगळं ह्याने दय दोष जे काय असेल गोल
लोणी सर्व संपून टाकलं. सवे घेऊन गोपाळा अनेक गृही प्रवेशला, आणि सर्व गोपाळा घेऊन प्रत्येकच्या घरामध्ये शिरू लागले. कोणासही न कळे लीला श्री कृष्णाची अगम्य लीला आहे. हे कोणत्याही देवादिकाला जमत नाही अशी लीला आहे यांच्याकडं. एके दिवशी माध्यान्ह काळी एके गोपीचे घरी वनमाळी. मध्यान्ह रात्र झाली आणि त्यावेळी एका गोपीचे घरी वनमाळी म्हणजे साक्षात कृष्ण निघाली. निघाला तव ते वेल्लाळी उदका गेली यमुनी ते. आणि तेवढ्यात पहाटे म्हणजे सकाळी ती कुठे गेली होती? यमुना नदीला पाणी आणण्यासाठी गेली होती. उदका घेऊन आली सुंदरी प्रवेशली जो निज मंदिरी. तो एकलाची पुतनारी नवनीत भक्षितसे. आणि हा एकटाच कृष्ण दहे लोणी सळ खात बसलेला आहे. पुतनारी म्हणजे पुतनेचा वध करणारा. म्हणे हे कोण रे तू येथे चोरुने बक्षिसी नवनिता ते. तो बोलिले वैकुंठनाथे चोरटी निश्रित तूच पै. अगे म्हणला, मी थोडा चोर आहे, खरी चोर तू आहेस. माझे मी बक्षित नवनीत, मी जे खातोय जे भक्षण करतोय हे दही लोणी हे सगळं माझंच आहे. तू कोणी पुसावया येथ गोपी गदगदा हासत घर माझे की चोरटिया. आता म्हणले काय रे बाळा, घर माझंच, डेरे माझेच, त्यात असणारं लोणी दही सगळं माझंच आहे. हा, आणि मलाच बोलतोस. कृष्ण म्हणे माझे म्हणती सघर परिपरवा करी विचार. अगं तू माझं घर म्हणतेस, हा बरा विचार नाही. आपले नवे शरीर मग घरदार कोणाचे. अगं म्हणले शरीर आपलं नाही, मग घरदार कोणाचं? आयशे बोले चक्रपाणी. चक्रधारी भगवान असे काय बोलू लागले? गोपी विचार करी म्हणे कृष्ण बोलिला सत्यवाणी नाशवंत सर्वही. आणि त्या गोपिकाने विचार केला की खरंच आहे कृष्णाचा हे शरीरावर काय अधिकार आहे प्रत्येकाचा? कधीही आत्मा निघून जाऊ शकतो आणि रिकामा पडू शकतं. जे जे दिसे ते ते नाशवंत. घरदार माणसं जनावर पशु पक्षी हे सगळं नाशवंत आहे, खरं काहीच नाही. ही सर्व हरीची माया आहे. माझे म्हणावया मी कोण येथ अविनाशेक भगवंत अजाव्ये आढळले जो. हा तर म्हणली भगवंत आहे, हरी आहे, श्री हरी आहे, जगाचा मालक आहे, नारायण आहे. नाशवंत विद्यामये पिंड क्षणिक सकळ ब्रह्मांड. अनंत ब्रह्मांड एका क्षणामध्ये नाश करू शकतो आणि एका क्षणामध्ये प्रगट करू शकतो, ह्यांना निर्माण करू शकतो. अवघे मायामय वितंडे स्वप्नवत क्षणिक हे. बघा स्वप्नामध्ये आपण आकाशातून चालतो, कधी घोड्यावर बसला असतो, हत्तीवर बसला असतो, पण ते क्षणिक स्वप्न असतं आणि पुन्हा ते पाहायलाही कधी मिळत नाही. शुक्तिकेचे रूपे काढिले वंद्या सुते मात्र घडिले मृगजळीचे मासे भरिले निशी माझे जाऊने. बघा ऊन पडलेलं असतं आणि त्या टायमाला त्या उन्हामध्ये वारं वाहत असतं, ते मृगजळ. पण तिथं गेल्यानंतर मृग नसतं आणि जळ नसतं, काहीच नसतं. आवसेचे अंधारे काळे दिवाद प्रहरा वाळू घातले शिकतो कांतोनी. नारायण नारायण हरी हरी नारायण नारायण हरी हरी. शिकतो कातोनी सुत केले पाय बांधले रज्जू सर्पाचे. आता वरती शिका अडकवलंय, पण त्याला कशा 3 रश्या लावून त्याला अडकवलेलं असतं.
जितुके दिसते टितुकी कल्पना, अवघी माईक दृश्य रचना, अविनाश वैकुंठ राणा नित्य नूतन क्षयी. हा म्हणले वैकुंठाचा नाथ आहे. जेवढं दिसतं तेवढं तुमच्या कल्पना आहेत, अवघी माया आहे. ही संपूर्ण दृश्य कसं आहे, नाशवान आहे. आणि हा तर साक्षात अविनाश परब्रह्म, ज्याचा कधी नाश होत नाही, असा अविनाशी परब्रह्म वैकुंठ राणा आहे, वैकुंठ नाथ आहे. ऐसा गोपी करिता विचार, वृत्ती झाली तदाकार. असा गोपी विचार करतायत. तेवढ्यात काय झालं, इकडे गोरस समग्र बक्षुने सिद्ध पळावया. आणि यांचं बोलणं चाललंय गवळणींचं. तेवढ्यामध्ये हे सर्व लोणे आणि दहे खाऊन निघून चालले, पळून चालले. सावध होणे गोपी बोले, माझे गृह नवे कळले. हा म्हणले, आज तुझ्यामुळे हे घर माझं नाही हे मला कळलं आहे बाबा. तरी हे कोणाचे गृह वहिले, सांग मज गोपाळा. अरे म्हणले, जाऊ नकोस, थांब जरा, हे घर माझं नाही, कुणाचं आहे मला नक्की सांग. श्रीहरी म्हणे माझे सदन, गोपी बोले कासयावरून, सांग काय घराची खुण, आपुले जरी म्हणतोशी. आणि श्रीहरीने म्हणजे कृष्णाने सांगितलं, हे माझं घर आहे, हे आहे सगळं माझंच आहे. म्हणून ते गोपिका विचारते, कसं काय तुझं आहे मला सांग. हरी म्हणे ऐक सुंदरे, आकाश व्यापिले जितकी घरे. अगं म्हणले, आकाशाखात जेवढी घर आहेत तेवढी माझीच आहेत. तितकी माझी समग्रे चराचर सर्व ही अखंड चराचर जे आहे, अनंत ब्रह्मांड, अनंत भुवन जे आहेत, त्रिभुवन आहे, अनंत सागर आहेत, हे सगळे माझ्याच हातचं आहे, दुसरं माझंच आहे. हा सोनी बोले नितंबिनी, बरवी जानसो संपादनी, घृत घट पुढा घेऊनी, हात का माझी घातला. अरे बाबा, हा दह्याचा डेरा लोण्या डोळा समोर घेतलायस आणि तिथं हात घालून बोलतोयस. मग बोले भक्त सखा, हा भक्तांचा राजा, भक्तांचा भगवंत काय म्हणतोय, माझी बहुत पडल्या पिपलिका, त्या वेचुनिया देखा, टाके तसे जान पा. म्हटलं माझ्या बऱ्याच वस्तू खाली पडल्यात, त्या उचलून मी त्या डेऱ्यामध्ये टाकतोय. गोपी म्हणे शेजेशी, बाळे निजली सावकाशी, त्याशी चिमटे का घेतोशी, ऋषिकेशी सांग पा. अरे म्हणजे आमची बाळ लहान लहान आहे, ते झोपल्यात, त्यांना सुद्धा चिमटं घेतोयस. उद्या प्रातः काळी उठून या, म्हणतो वचे नेऊ चरावया, कोणत्या वनाशी पुसावया, जागे करी मी तया ते. अरे बाबा, त्यांना कशासाठी जागा करतोयस, कुठं जायचं उद्या गाया चारायला. ऐशे बोलून लवलाया, कृष्ण पळाला उठून या, गोपी म्हणे रे लाघविया, ठकून या गेलाशी. आम्हाला बोलण्यामध्ये गुंतवलास, हे काय नाही काय सांगू लागलास आणि आम्हाला फसवून निघून गेलास. गाराने सांगावया त्याची क्षणी, गाराने सांगावया त्याची क्षणी, इथे झाल्या नितंबिनी, परम लालसा कृष्ण दर्शनी, यशोदेशी बोलती. आणि या सगळ्या गवळणी मिळून येथेच्या घरी आल्या, पण त्यांच्या मनात दुसरंच आहे, काय, फक्त कृष्णाला पाहायचं. मग हा सोने बोलल्या युवती, खोडी करीतो तुझा श्रीपती, काय सांगो तुझ प्रती, लिहिता अक्षती पुरेना. म्हणले अनंत वह्या जरी आणून टाकल्या ज्या समोर, तर त्या सुद्धा लिहायला आपल्याला पडतील. ह्या आकाश खाली जरी आणलं तर ते सुद्धा लिहायला अपुरं पडल, एवढे ह्याचे लीला आहेत तुझ्या मुलाच्या. गाराने सांगता सुंदरी, त्यांचे डाव मनी धरी. गारा तर सांगतायत, पण मनामध्ये वेगळं आहे. काय वेगळं आहे, चित्ती विचारे मुरारी, करीन बोहरी गोरक्षाची. आणि मनामध्ये म्हणतायत, अरे हे बाबा तू आमच्या घरी ये आणि हे गोरस खात जा. एक सांगे कामिनी, हरी प्रवेशला मुचे सदनी. आणि यशोदा मातेला एक गवळण काय सांगते, हरी आमच्या घरी आला होता
तो शिंकी बांधली उंच स्थानी, मग चक्रपाणी काय करी. आम्ही उंच उंच शिके बांधले होते, पण तरी सुद्धा तुझ्या मुलानं काय केलं, पाटावरी पाट रचुनी, त्यावरी ती वही दृढ ठेवणी, त्यावरी गडी उभा करोनी, त्याच्या खांद्या कृष्ण बैसे. आणि पाटावर पाठ ठेवून 4-5 पाट वाढले आणि त्या पाटावरून ती सवंगड्यानं उभं केलं आणि त्याच्या खांद्यावर चढून हे गोरस लोणी खात होते. तरी शिंके न पवेची करी, मग रवी दंड उभा करी, छिद्र पाडून घागरी, धारा लावी अखंड. आणि म्हणली तरी बेजी हाताला काय येत नाही शिक. हे बघून त्याने काय केलं, एक काठी घेतली, त्या काठीनं त्याला भोसका पडला, होल पडलं. औठ मातृका निरसुनी विशेष, संत सेविती स्वानंद रसे, तैसाच वैकुंठ विलास, प्रेमे गोरस सेवितसे. जसे ब्रह्ममुहूर्तावर ह्या परमात्म्याचं स्मरण करतात आणि आनंद लोकांना निर्माण होतो, पुण्याचा अंश निर्माण होतो, तसं हा येतो आणि आपली स्वतःची लीला आम्हाला दाखवत असतो. का 17वीचे स्वानंद निर. 17वीचे स्वानंद निर म्हणजे आपल्या या मुखामध्ये आपल्या टाळ्याला एक होल आहे आणि त्यातून ते पाणी नेहमी पडत असतं, त्याला 17वीचं पाणी म्हटलं आहे. शिवित जैसे योगेश्वर, त्याच पर्या देवेंद्र, गोरस सुरस सेवितसे. बघा, त्यामुळं ओलावर राहतोय आपल्या मुखामध्ये आणि आपण जिवंत राहतोय त्यामुळं, आणि त्याप्रमाणे जसे पाणी टिप टिप गळत असतं नेहमी, असा हा भगवंत गोरस खात आहे. गडिया समणे अवधार, माझ्या कोपरांच्या दुग्धधार. आणि गोपाळाला काय सांगतोय, मी तर खातोय पण माझ्या कोपरातून ज्या धारा लागलेल्या आहेत, जे गळून पडतंय ते तुम्ही खा. अवघे तुम्ही प्राशन करा, दैत्य विचारी टाकोनी.